गुरुकुंज मोजरीपासून सुरू झालेली अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यामधून मार्गक्रमण करणारी महासम्राट बळीराजा रथयात्रा 14 ऑक्टोबरला अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाली। या यात्रेने श्रद्धा, संस्कृती तसेच सामाजिक आणि राष्ट्रीय ऐक्याचे संदेश देत स्थानिक नागरिकांच्या मनावर अमिट छाप सोडली होती। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोजरी येथे मोठ्या भक्ती आणि उत्साहाने रथयात्रेचे उद्घाटन झाले होते। सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज, रामपाल महाराज, संदीप पाल महाराज तसेच इंजिनियर भाऊ थोटे, पवन दवंडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत तिरंगा झेंडा दाखवून या यात्रेची सुरुवात करण्यात आली होती। डॉक्टर अभिविलास नकाते यांच्या नेतृत्वाखालील महासम्राट बळीराजा राष्ट्रसेवा संघ आणि इतर विविध संघटनांची रथयात्रेचे आयोजन केले होते। या यात्रेअंतर्गत बळीराजाच्या कार्याचा प्रचार प्रसार, श्रद्धा, संस्कृती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा प्रभावी संदेश प्रसारित करण्यात आला। गर्व से कहो हम भारतीय है इत्यादी नाऱ्यांसोबत ही यात्रा सफल करण्यात आली। रथयात्रेत बळीराजाच्या मूर्तीच्या भव्य रथ, जिजाऊ शिवबा मूर्तीचा रथ तसेच बळीराजा व शिवाजी महाराजांचे पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम रंगले होते। अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूरसह विविध शहरांमध्ये स्थानिक नागरिकांनी व संघटनांनी यात्रेचे मनापासून स्वागत केले होते। आता या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत असून दिनांक 18 ऑक्टोबर रोजी या यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे। या यात्रेला सावनेर येथून सुरू होऊन उमरेड, नागभीड, अर्जुनी, मोरगाव, गोंदिया, मोहाडी, भंडारा, मौदा, रामटेक, मनसर, पारशिवनी, खापा येथून ही यात्रा अत्यंत हर्षोल्लासामध्ये जाणार आहे। ज्या भागामधून ही यात्रा जाणार आहे त्या भागात या यात्रेनिमित्त उत्सुकता असून या यात्रेची वाट बघितली जात आहे। बळीराजा राष्ट्रसेवा संघ महाराष्ट्र राज्यातर्फे यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे। यात्रेचे समापन दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी शिवतीर्थ उमरी येथे होणार आहे। ऐसी अपडेट्स और भी पाने के लिए सोशल भारत 24 न्यूज़ को अभी सब्सक्राइब करें।